कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बीट घालून मिक्स पिठाची चपाती। चला तर मग बघूया। त्यासाठी मी इथे या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचं आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि अर्धी वाटी बेसन घेणार आहे। हे बघा, अर्धी वाटी बेसन। आता आपण हे पीठ छान चाळून घेऊया। इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया आपण तेल। तेल झाले की ह्याच्यामध्ये जिरी, ओवा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे, हे टाकून घेणार आहोत। थोडंसं हिंग टाकणार आहोत। हे बीट शिजवून 2 बीट आहेत मध्यम आकाराचं, शिजवून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेले ते आता आपण घालून घेणार आहोत पिठामध्ये। आणि ह्याच बीटाच्या पाण्यामध्ये पीठ आपण मळून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ। पीठ आपलं आता मळून झालेलं आहे, हे बघा कसं दिसतंय पीठ। बीटाचा वापर केल्यामुळे बघा कणकीला कसा कलर आलेला आहे। आपण चपातीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। मी इथे तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण ह्या पिठाचा एक गोळा घेऊन चपाती लाटून घेऊया। पीठ लावूनच लाटून घ्यायची। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही धपाट्यासारखं सुद्धा थापून करू शकता। हे असं आदर हाताने लाटून घ्यायचं। चपातीला कसं भराभरा लाटतो तसं लाटायचं नाही, थोडं हलक्या हाताने लाटायचं। बघा, हे बघा चपातीपेक्षा थोडंसं नॉर्मल जाड ठेवायचं। चला मग आता आपण ह्याला भाजून घेऊया। ह्याला आलटून पलटून आपण आता छान भाजून घेऊया आणि ह्याच्यावरती तेल लावूया। ही छान अशी इथं पिठाची चपाती भाजून झालेली आहे। आता आपण वाढून घेणार आहोत। हे बघा, आपण वाढून घेतलेलं आहे। दह्याबरोबर ही चपाती खाण्यासाठी छान लागते।